कंडक्टर इकडे या, खाली बसा. झाली का काढून? अहो तिकीट झाली का काढून? बराच वेळ मी इथे संयम राखून बसली आहे. तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. खरं तर तक्रारच करायची आहे. काय झालं? इतका निर्बुद्ध, बेजबाबदार, एसटी महामंडळाला लांछनास्पद, महाराष्ट्राला काळीमा फासणारा आणि भारतवर्षाला घृणास्पद असा प्रश्न तुम्हाला सुचलाच कसा? काय झालं? तुमच्या डोळ्या देखत एसटीचं अपहरण होतच कसं? होतच कसं अपहरण? मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला कारणे दाखवा नोटीस बजावत आहे. कारणे द्या. अपहरण झालं कसं? प्रवाशांची सुरक्षितता ही तुमची नैतिक आणि उच्चतम जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष करता माझ्या मौलिक सूचनेकडेही कानाडोळा करता. अरे कानाडोळा नाही रे, कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. मुद्दा, गाडीवर पाटी काय लावलीये? वेळणेश्वर ते वसई, बरोबर. त्या वसई मधली ई दुसरी आहे, रफार आहे त्या ईवर. कुठे गेला तो रफार? गेला कुठे तो रफार? चालतं? अहो असं कसं चालेल? तुमच्या सोयीसाठी व्याकरणाचे नियम बदलणार. नियम म्हणजे नियम, तत्वाचा प्रश्न आहे, तत्वाचा. हो, आपण सर्वजण आता संकटात आहोत, म्हणून मी तात्कालिक माघार घेते, ठीक आहे. पण माझा तात्विक निषेध आहे, हे मी माझा तात्विक निषेध नोंदवत आहे. कळलं? तुम्ही गप्पा बसा हो. भाषा या विषयावर माझा अभ्यास इतका आहे की गीर्वाण वाणी, संस्कृत प्रचुर वाणी, ज्ञानेश्वरकालीन मराठी आणि आत्ताची नागरी मराठी यातील भेद आणि कालोपरत्वे त्याच्यावर झालेले आक्रमण याच्यावर मी जर विशद करायला सुरुवात केली ना तर काय झालं? कानाखाली आक्रमण झालं. पूजनीय ताईसाहेब, मी क्षमा प्रार्थी आहे. आमच्या सगळ्यांकडून जरा जास्त चारडाओरडा झाला. नाही, ते गाडीवर जे नाव लिहिलंय ना ते वेल्हेश्वर वसई नाहीये, वेळणेश्वर वसई असं आहे. मुळात अळ आणि ण चा संधी होतच नाही, जसा उ आणि अ यांचा सुद्धा संधी होत नाही तसा. हनन नाही, हणेन, याला हणा. हनन याचा अर्थ उपेक्षा, उपहास. आता चारित्र्य हनन या शब्दाचा भारतीय संस्कृती कोशामध्ये जो अर्थ दिला आहे तो म्हणजे गाडीच्या टपाला बंदुकीने भोग पाडला. मागे वळा, पळा. खाली बसा. आता तुम्ही कशाला काढताय गळा?